व्यवसायात फायदेशीर संधी मिळते. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. या काळात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा काळ अनुकूल राहील. जोडीदारांसोबतचे नाते दृढ होईल. या काळात कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. त्यानंतर कर्क राशी, या काळात विवाहित जोडप्यांना एक उत्तम वैवाहिक जीवनाचा अनुभव मिळू शकणार आहे. जोडीदारांची प्रगती होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदमयी राहील. वैयक्तिक विकास आणि आर्थिक बळकटी दोन्हींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकेल. या काळात व्यक्तिमत्व सुधारेल. शिवाय अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर सिंह राशीसाठी पंचग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात वैवाहिक जीवन अद्भुत राहील. प्रशासकीय, सरकारी किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर या काळात कामाच्या ठिकाणी पकड मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही आहे. त्यानंतर कन्या राशीच्या व्यावसायिकांना उत्पन्नात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असलेल्या प्रकल्पात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधीही मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार कन्या राशीच्या व्यक्ती करणार असाल तर त्यांना चांगली संधी मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यताही आहे. त्यानंतर वृश्चिक राशी या काळात भौतिक सुखसोयींचा अनुभव घेऊ शकतात. सकारात्मकता लाभू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन ओळख सुद्धा मिळू शकते. या काळात सासू सासऱ्यांशी संबंध मजबूत असू शकतील. त्यानंतर मकर राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. दीर्घकाळापासून सुरू असलेले प्रकल्प हळूहळू गती घेतील. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा कर्ज फेडण्याची शक्यता असेल. त्याचबरोबर मकर राशीच्या व्यक्तींचा बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. काम किंवा व्यवसाय, मार्केटिंग, भाषण, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित असेल तर यामध्ये तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल. त्यानंतर कुंभ राशीसाठी पंचग्रही योगाची निर्मिती खूपच फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल. आदर आणि प्रतिष्ठाही मिळेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. शिवाय या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्गही उघडतील. दीर्घकाळ अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही या काळात जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मीन राशीसाठी या काळात उत्पन्न वाढू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकणार आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक केल्यानं फायदाच होऊ शकतो.